वंदे भारत ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली सेमी हायस्पीड ट्रेन आहे। आता या स्लीपर ट्रेनची ट्रायल झालेली आहे। मुंबईवरून अहमदाबाद अशी ही ट्रेन धावणार आहे। ट्रायल रनमध्ये अहमदाबादवरून सकाळी 7:29 वाजता ही ट्रेन निघाली। दुपारी 1:50 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली। ही ट्रेन 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावली। ट्रायल रनमध्ये ट्रेन 180 किलोमीटर धावू शकते। या ट्रेनची मागील 3 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल झाल्या। रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन चाचण्या पूर्ण करण्यासाठी आता पुढील आठवड्यात रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन चाचण्या पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात अंतिम प्रमाणपत्र जारी करेल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर वंदे भारत स्लीपर कोच कधीपासून सुरू करायची या संदर्भात निर्णय रेल्वे बोर्ड घेईल आणि यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे आणि ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत या अगोदरच रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत। एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की ट्रॅकवरील चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या ट्रेनच्या अधिक प्रगत चाचण्या करण्यात येतील आणि यामध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेगाने कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन नावाच्या चाचणीचा समावेश असणार आहे। ट्रक कंडिशनर सिग्नलिंग सिस्टीम, ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट आणि इंजिन आणि काचेची एकूण फिटनेस यासारख्या अनेक पॅरामीटरचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आगामी काळात या आणखीन चाचण्या पूर्ण केल्या जातील। त्यानंतर रेल्वे सेवा करण्यात येणार आहे। मुंबई अहमदाबाद या मार्गावरही वंदे भारत ट्रेनची चाचणी झालेली आहे आणि 2 जानेवारी रोजी राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील कोटा आणि लबान दरम्यानच्या 30 किलोमीटर अंतरावर चाचणी घेण्यात आली। तिथे ट्रेनने 180 किलोमीटर प्रति तास एवढा वेग गाठला। तसेच 1 जानेवारी रोजी रोहळ खुर्द ते कोटा या दरम्यानच्या 40 किलोमीटर अंतरावर ताशी 180 किलोमीटरचा वेग नोंदवण्यात आला। कोटा नागदा सेक्शनवर ताशी 170 आणि रोहल खुर्द चौमाळा सेक्शनवर 160 किलोमीटर प्रति तास वेग गाठला होता आणि या चाचण्या RDSOच्या देखरेखीखाली घेतल्या जात होत्या।